आता वळूयात पुढच्या बातमीकडे। पुढची बातमी येते ती प्रशांत कोरटकर याच्या संदर्भातली। प्रशांत कोरटकर याच्याकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झाला होता। त्या प्रकरणात त्याला काही दिवस तुरुंगात ठेवण्यात आलं होतं। मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये असं काय घडलं की त्यातला तपास अद्यापही अपूर्ण आहे, हा सवाल इंद्रजीत सावंत यांनी विचारलाय। आम्ही सातत्याने त्याचा पाठपुरावा करत होतो, पण वेगवेगळी कारणं देत ते कशामुळं थांबवलंय, ते पुढं कुठं कोण त्याचे रक्षक आहेत का शासनामध्ये, अशी एक शंका आम्हाला निर्माण झाल्यामुळं काल आमचे वकील ॲडव्होकेट आशिष सरोदे यांनी इतरांनी आम्ही एक लीगल नोटीस पोलिसांना पाठवले की जर पोलीस हे तपास करण्यामध्ये दिरंगाई करत असतील तर आम्हाला न्यायालयात जाण्याशिवाय पर्याय नाही। पुन्हा एकदा आम्ही या संदर्भात न्यायालयाचे दरवाजे ठोठावू।